नमस्कार. क्षयरुग्णाचं निधन झाल्यानंतर त्याला उपचारावर निक्षेप पोर्टलवर कसे घ्यायचे या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. याकरता निक्षेप पोर्टलवरील नॉट ऑन ट्रीटमेंट या ठिकाणी क्लिक करावं. त्यानंतर त्या संस्थेला ओपन करावं ज्या संस्थेमध्ये पेशंट पॉझिटिव्ह आलेला आहे. पेशंटचा डाटा ओपन करावा. डाटा ओपन केल्यानंतर त्याची टेस्ट चेक करून घ्यावी. जसं की या ठिकाणी मायक्रोस्कोपी आणि नॅटचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. ट्रीटमेंट डिटेल्सला क्लिक करावे. स्टार्ट ट्रीटमेंट. त्यानंतर DSTB म्हणजे जी आपण फर्स्ट लाईनची ट्रीटमेंट देतो त्याला आपण DSTB असं म्हणतो, 4FDC आणि 3FDC. त्यानंतर PMDT म्हणजे MDRची ट्रीटमेंट आणि TPT म्हणजे जी कॉन्टॅक्टला देतो ती. तर हा रुग्ण स्फोटन पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे आपण त्याला DSTB ट्रीटमेंट देणार आहोत. नेक्स्ट करून त्याचं वजन टाकायचं आहे. त्यानंतर पल्मनरी या ठिकाणी डेट ऑफ डायग्नोसिस ऑटोमॅटिक आलेली आहे. त्याचं डायग्नोसिस मायक्रोस्कोपीमध्ये झालेलं आहे. उंची टाकायची आहे. त्यानंतर उपचाराची दिनांक टाकायची त्या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट करायचं. या ठिकाणी DSTB रेजिम विचारलेला आहे तर 2HRZD 4HRE याला क्लिक करावं. नेक्स्ट म्हणायचं आहे. ॲडहरन्स टेक्नॉलॉजी रुग्णाचा जो डॉट्स उपचार आहे तो कसा करणार आहोत. तर काही टेक्निकल बाबी पूर्वी होत्या जसं 99 डॉट्स होतं ते या ठिकाणी विचारलेलं तर आपण नोंद करायचं आहे. ॲड्रन्स अँड डिस्पेन्शन कोरिलेशन म्हणजे ॲड्रन्स आणि डिस्पेन्शन सोबतच करायचं आहे का तर ते कंपल्सरी नो करायचं आहे. आणि टाईप ऑफ डॉट म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे जी आशा कार्यकर्ते आहे तर तिच्याकडे जबाबदारी दिलेली आहे का ट्रीटमेंट सपोर्टर म्हणून रुग्णाची. तर तसं असेल तर कम्युनिटी ट्रीटमेंट सपोर्टर करावे. परंतु जर जो पेशंट आपल्या PECला फार्मासिस्टकडे येत असेल उपचार घ्यायला तर इन्स्टिट्यूटनं ट्रीटमेंट सपोर्टर याला क्लिक करावे. नेक्स्ट करून अशा पद्धतीने रुग्ण उपचारावर आलेला आहे.